ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मासाचा 8वा दिवस आणि आज आपण बघणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 8वा. हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. नमो गणेशा गौरीनंदना. तुझ्या कृपेने विघ्ने नाना, टिकाव त्यांचा तो लागेना, दूर होती क्षणमात्रे. तुझे नाम विघ्नहर, तू भक्तांचा घेत कैवार. होसी त्यांचा तारणहार, भक्त पडता संकटी. विद्येची देवता सरस्वती, कृपा करी ज्याचेवरती. तो होय विद्या वाचस्पती, तिच्या मंगल कृपेने. कला विद्या सद्गुण यांनी जगी वाढे मान. बुद्धिवंतास तो सन्मान, मिळतसे ठाई ठाई. सद्गुरु तो जीवा आधार, करवी माया नदी पार. मोक्ष मुक्ती फळ देणार, आपल्या भक्त परिवार. त्याचे करून पदवंदन, आता पुढील निवेदन. करतो ते कथा आख्यान, श्रेष्ठ अधिक मासाचे. नारदांची मना आतुरता, होती लागली काय कथा. काय घडली पुढे येता, मलमास तो वैकुंठी. त्यांनी केली विचारणा, म्हणती सांग नारायण. अधिक मासा तो केसा जना, झाला पुण्यकारक. केसी वाढली त्याची महती, त्या मासी काय करते. कोणती कर्मे पुण्यदाती, तेची आता निवेदावे. अधिकाची कथा ती जगासी, हितकारी ठरिलेसी. धारणा माझी मनासी, झाली असे निश्चित. ऋषी म्हणती आनंदुनी, त्या नारदा लागोनी. विष्णू कृष्ण दोन्ही खरे तर एकची. परितयांची महागूढ माया, असे पहा ती समजाया. आपल्या कार्यासी सहाय्य, घेतले त्या पुरुषोत्तम. पुरुषोत्तमाने करता स्वीकृत, अधिक मासा झाला विख्यात. इतर मासाहून श्रेष्ठ ठरला फलदायक तो. उच्चता लाभता मलमासास, आनंद झाला श्री विष्णूस. विष्णू कृष्ण ऐक्यतयास, आले अनुभवा कारणे. असो इकडे त्या धर्मराजासी, काय कारणे भोगणे दुःखासी. आणि का आले होणे वनवासी, सांगतसे श्रीकृष्ण. कृष्ण म्हणे तो खेळ दूताचा, केवळ नाही निमित्त याचा. एक अपराध तो पत्नीचा, तुम्हा भोगवी वनवास. तुम्ही पांडव श्रद्धावान, तुमचे असे धर्मवर्तन. तुमच्या पत्नीच्या हातून घडला एक अपराध. तो पत्नीचा अपराध जाण, लागे भोगावा पती म्हणून. त्याची नाही रे सोडवण, भोग भोगल्या वाचून. द्रौपदीलाही नवल वाटले, काय कोठे आपले चुकले, म्हणून हे भोगणे आले. प्रारब्ध आपल्या नशिबात. कृष्ण म्हणे अर्जुना एक, द्रौपदी विप्र कन्या एक. गतजन्मीची मेधावती नामक. होती सुंदर सुलक्षणा, कन्या ती सुशील सद्गुणी. माता तिची गेली मरुनी, पिता मायबाप होनी. करी तिचा सांभाळ. प्रेम भरे तिचं वाढविले, कला विद्या पारंगत केले. धर्माचरण ते शिकविले, पित्याने त्या कन्येस. हळूहळू कन्या वाढली, कलिका फुलावी तेसी फुलली. पित्याची मना चिंता लागली, उपवर त्या कन्येची. पिता करीत असे वर्षोधन, पती सुरेख गुणवान. मिळावा जो पाणी ग्रहण, करीला आपल्या कन्येचे. तिच्या सख्यांचा संसार, सुरू होता तेही विचार. करी माझ्याही भाग्यात घर, संसार कधी येईल. मेधावती इकडे आतुर, तिकडे पिता दारोदार. शोधून थकला तो वर, मिळेना मना सारका. केली त्याने पायपीट, तनू त्याची जाय थकत. चिंता रोग लागे चित्तात, होरपळे मनोमनी. परिकन्येच्या प्रेमापोटी, एकदा करुण भ्रमंती. येताच तो दारापुरती, कोसळता हो जाहला. विप्रे करीत हरिचिंतन, कन्येस हरिपदी घालून. तूच आता करी रक्षण, म्हणत प्राण सोडियला. पिता पंचत्वा पावला पाहुन, मेधावती करी शोक दारुण. करी छाती घेत बडवून, म्हणे आता काय करू. कवटाळूनी पित्याचे कलेवर, हंबरडा फोडला शोकभर. म्हणे बाबा पाण्याची धार, तेही नाही घेतली. माझ्या चिंतेने आयुष्यभर, तुम्हा जाळले वरचेवर. आता खरीची चितेवर, आले की हो ठेवणे. माता गेली आधीच सोडून, आता तुम्ही गेला निघून. मी पोरकी अनाथ होऊन, सांगा आता कशी जगू. आता न मजसी कोणी उरले, माता पिताना बंधू राहिले. एकलेपण हे वाट्यास आले, पोरकी ते म्हणून. निर्जन ओसाड भोवती वन, आता घरही झाले शून्य.
एकलेपणाचे शल्य दारुण लागे चित्ता टोचणे. आता न उरले मजला कोणी, सांगा कोणासी करू विनवणे. कोण डोळी याचे पाणी, पुसेल ते प्रियत्वे. बाबा मी झाले निराधार, तुमचा मोठा होता आधार. आता पडले उघड्यावर, आता कोण तारील. माय बाप धर्माचा होऊन, कोण करील माझे रक्षण. आता वाटे मीही मरून, यावे तुमच्या सोबती. कन्या पोरकी जगी आता, सुरक्षित कशी राहील जगता. कोण तिचा होईल त्राता, दयामनी उपजवणे. ऐसे तिचे ते आक्रंदन, कानी पडता आले धावून. सभोवतीचे 4 जण सांत्वन करावया. लोक तिजला समजाविती, बाळी मृत्यू सत्य जगती. कोणास चुकली याची मिठी, पहा विचार करून या. विप्रमित्र आपला गेला, म्हणून लोक झाले गोळा. अश्रू धारती त्यांचे डोळा, आली कले वरा पाहून. कसे बसे तिचं समजावीत, जवळ घेऊन आपल्या कवेत. मायेचा हात पाठी फिरवीत, स्त्रिया करती सांत्वन. म्हणती बाळे प्रारब्ध गती, चुकली का कोणा जगती. भार घाल त्या देवावरती, माय बाप तोच तुझा. जया नाही माता पिता, तोच त्यांचा होय त्राता. म्हणूनच तो जगत पिता, नामे असे मिरवित. ऐसे तिजला समजावून, प्रेत घेतले ते काढून. त्या उत्तर क्रिये लागून, नेला देह स्मशान. निरोप अश्रू पूर्ण नेत्रांनी, आपल्या मित्रास देऊनी. आले जण परतोनी, करती तिचे सांत्वन. ऐसी मेधावती ती एकटी, राहिली त्या वनाप्रती. भार घालून देवावरती, दुःखित अंतकरणाने. जयाचा नाही कोणी वाली, तयासी श्रीहरी संभाळी. पुढे कथा काय घडली, पाहू पुढील अध्यायी. ब्रहण नारद पुराणेचा हा अध्याय कुमारी विलापाचा. त्या अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झालासे. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. 8वा अध्याय हरिचरणांचं प्रेमभावे समर्पितो. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तर ते आता आपण बघूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय तसेच हर हर महादेव लिहायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 8वा. विप्रकन्येचा विलाप. नारदांच्या मनास आता ही उत्कंठा लागली होती की भगवान पुरुषोत्तमाचा आशीर्वाद लाभलेला तो मलमास हा आता मलमास न राहता तो पुण्यपावन असा पुरुषोत्तम मास झाला. हे खरे, पण त्याचे पुढे काय झाले. त्यांनी नारायण ऋषींना तो भाग मला सांगा अशी विनंती केली. त्यावर नारायण ऋषी नारदास म्हणाले की बा नारदा, मी तुला मागेच सांगितले आहे की जेव्हा युधिष्ठिराने आम्हा पांडवांना हा असा वनवास का भोगावा लागतोय अशी कृष्णास विचारणा केली, तेव्हा कृष्णाने त्यांना असे सांगितले होते की तुमच्या हातून पुरुषोत्तम मासाची उपासना घडलेली नाही. उलट तुमच्या पत्नीच्या हातून गतजन्मी या मासाची हेटाळणी झाली, अवहेलना झाली. त्याची शिक्षा म्हणून हे वनवास भोगणे तुमच्या नशिबी आले आहे. तेव्हा द्रौपदीसह सर्वांनाच असा प्रश्न पडला की द्रौपदीच्या हातून असा काय आणि कोणता अपराध घडला. तेव्हा त्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना कृष्णांनी त्यांना सांगितले की ही द्रौपदी गतजन्मी एका मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव मेधावती. ती लहानपणीच आपल्या मातृसुखाला वंचित झाली. पित्यानेच माता आणि पिता या दोन्ही भूमिका बजावत तिचे पालनपोषण करून तिला लहानाची मोठी केली. ती सुंदर, सुशील आणि सद्गुणी कन्या. वयात येताच तिच्या वृद्ध पित्यास तिच्या विवाहाची चिंता लागली. एकदा अशी दूरवरची वर संशोधनाची पायपीट करून तो दमून भागून घरी येत असताना त्याच्या अंगात ताप भरला. तो कसा बसा आपल्या घराजवळ आला आणि तिथेच कोसळला. आपल्या लेकीच्या लग्नाची चिंता करत त्याने प्राण सोडला. आपल्या पित्यास ते तसे मृत झालेले पाहून ती मेधावती कन्या दारुण शोक करू लागली. आता मी निराधार झाले, मला कोणी आईबाप उरले नाहीत. आता मी एकटी जगून काय करू असे म्हणून तिने आक्रंदन करण्यास सुरुवात केली. तिचा तो विलाप ऐकून भोवतीची 4 माणसं गोळा झाली. आपला मित्र गेल्याचे त्यांनाही दुःख झाले. त्यांनी कशीबशी मेधावतीची समजूत काढून त्याचे प्रेत ताब्यात घेतले. स्मशाने नेऊन त्याचे अंत्यसंस्कार केले. त्या लोकांनी परत येऊन तिची समजूत काढली. अखेर ती निराधार विप्रकन्या मेधावती एकटीच त्या ईश्वरावर आपला सारा भार टाकून दुःखी कष्टी मनाने तिथे राहू लागली. इथे ब्रहण नारदीय पुराणाच्या अधिक मास महात्म्याचा 8वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.